नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश बाबू यांचं सरकार येईल. भाजपनं नितीश कुमारांना शब्द दिला होता, तो आम्ही पाळू असंही भाजपचे नेते सांगतायत. कागदावरती जो निकाल आलेला आहे त्यामध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप झालेला आहे. 31 जागा कमी घेऊन जेडीयू अर्थात नितीश कुमारांचा जेडीयू आहे. 2 नंबरचा पक्ष हा अर्थात आता विरोधी बाकावरती बसणार आहे आरजेडी आणि काँग्रेसलाही 4 क्रमांकाच्या जागा मिळालेल्या आहेत. प्रश्न असा आहे की बिहारमध्ये जेडीयू भाजपची सत्ता येते. भाजपला जास्त जागा मिळूनही जेडीयूचे नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी चर्चा आहे. पण हू नोज, भाजपमध्ये वेळेत काही झालं किंवा भाजपनं शब्द पाळला नाही तर मग नवा मुख्यमंत्री होऊ शकतो. कारण भाजपमधून अशी एक मागणी होते आहे की आपल्याला इतक्या मोठ्या फरकानं जागा मिळाल्या असतील जेडीयूपेक्षा तर मग आपला मुख्यमंत्री का नको. आणि भाजपचंच केंद्रात मोदी सरकार आहे. अशा वेळी मोदी सरकारमध्ये काही मंत्रिपदं शिल्लक आहेत. तिथे जर का नितीश कुमार यांची वर्णी लागत असेल आणि बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री येत असेल तर तसं समीकरण काही होऊ शकतं का. त्याच वेळी इतर जे समाजवादी नेते आहेत किंवा काँग्रेसचे काही ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी आत्तापासून नितीश कुमार यांना ते सांगतायत की तुम्ही तेजस्वी यादव आणि काँग्रेस यांच्याबरोबर सरकार बनवा. जे महाराष्ट्रात झालेलं आहे महाविकास आघाडीचं सरकार हे शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे. तसा काहीसा प्रयोग हा बिहारमध्ये करा असा आग्रह धरणारे सुद्धा नेते पुढे आलेले आहेत. पण तशी शक्यता दिसत नाहीये. शक्यता हीच आहे की नितीश कुमार यांच्या नेतृत्वात पुन्हा एनडीएचं सरकार हे बिहारमध्ये येईल. नितीश कुमार चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. या पलीकडे जर का राजकारण काही असेल तर ते हे आहे की आज भाजपने एक आरोप केलेला आहे. काँग्रेसची जी पिछेहाट बिहारमध्ये दिसली आहे ती पिछेहाट शिवसेनेबरोबरची महाराष्ट्रातली युती त्यामुळे झालेली आहे. शिवसेना आणि काँग्रेस हे नॅचरल अलायन्स नाही आहे. ही युती नैसर्गिक नाही आहे. अशा वेळी दोघांचाही फायदा होत नाही आहे, दोघांनाही तोटा होणार आहे अशी भीती राज्यातले भाजपचे नेते दाखवत आहेत. त्यामुळे काँग्रेसनंही विचार करावा आणि शिवसेनेनंही विचार करावा. शिवसेनेचा नॅचरल पार्टनर हा भाजप आहे हे सांगायलाही काही नेते हे कचरत नाही आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातल्या सरकारवर बिहारच्या निकालाचा काही परिणाम होईल का, काही पडसाद त्याचे उमटतील का. म्हणूनच आज आपण बिहारच्या निकालाचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत. याशिवाय आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि पोल्स डायरीचे संपादक ज्यांनी कालचाही सर्वे अत्यंत अचूक असा मांडला होता ते अभिजित ब्रह्मनाथकर आहेत. तसंच आपल्यासोबत पाटण्याहून जेडीयूचे सचिव सुमन कुमार मलिक आहेत. याशिवाय आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार केतन वैद्य आहेत. तसंच थोड्याच वेळात आपल्यासोबत किंबहुना आलेलेच आहेत विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे प्रवीण दरेकर सुद्धा आहेत. मी सुरुवातीला जेडीयूचे सचिव सुमन कुमार मलिक यांच्याकडे जातोय. सुमन कुमार मलिक जी, एक तो आपको बधाई, फिर से नीतीश ही बाबू की सरकार आने जा रही है. अब देखना है कि बीजेपी ने आपको जो वर्ड या शब्द दिया है कि नहीं नीतीश कुमार ही अगले मुख्यमंत्री बनेंगे, अगर बीजेपी ने चाहा तो वापस वो हो सकता है, लेकिन सरकार एनडीए की बन रही है. मेरा प्रश्न ये है कि ये आपने सोचा था कि इतनी कम जगह जेडीयू की आएगी, इसके लिए आप किसको जिम्मेदार ठहराते हैं? देखिए, सबसे पहले तो मैं बिहार के प्रबुद्ध मतदाताओं को धन्यवाद देता हूं, उनके प्रति आभार प्रकट करता हूं कि इस परिस्थिति में भी जबकि मीडिया के द्वारा और विपक्ष के नेताओं के द्वारा ये फैलाया जा रहा था कि एनडीए इस बार पिछड़ गई और जहां महागठबंधन को 181, 185 की संख्या के पास उनको देखा जा रहा था, हमारे एनडीए को 57, 58 से ज्यादा बढ़ता हुआ
कभी नहीं दिखाया गया। तो आज जबकि हम पूर्ण बहुमत में हैं, तो ये हम बिहार की जनता के प्रति आभार प्रकट करते हैं कि उन्होंने पुनः एनडीए पर विश्वास व्यक्त किया, बिहार के विकास पर जैसे उन्होंने विश्वास व्यक्त किया है। और जहां तक है कि इतनी कम संख्या, तो देखिए राजनीति में कम ज्यादा होता रहता है, लेकिन मैं स्पष्ट साफ गोई से आपको बतला दूं कि ये जो संख्या हुआ है, हम 80-81 से ऊपर ही जाते हैं, लेकिन चिराग पासवान जी के जो कैंडिडेट थे लोजपा के, उनके द्वारा हमारे उम्मीदवारों को कहीं न कहीं इन परेशानियों का सामना करना पड़ा है। क्योंकि होता क्या है कि चिराग जी के पिताजी और हिंदुस्तान के बहुत बड़े नेता थे स्वर्गीय रामविलास पासवान जी, और एक जाति विशेष के वोटों पर उनका एकाधिकार था, मैं स्पष्ट मानता हूँ, और वो वोट उनके अनुसार गाइड होते थे। और जब उनके उत्तराधिकारी के रूप में चिराग पासवान जी ने ये ठान लिया कि जहां भी जदयू के कैंडिडेट होंगे हमारा वहां पर उम्मीदवार खड़ा किया जाएगा, तो हमें जरूर इसका ये लगता है कि इसका कहीं न कहीं हमको खामियाजा भुगतना पड़ा है। लेकिन फिर भी जिस तरीके से मीडिया विपक्षी दलों के द्वारा ये बताया जा रहा था कि जदयू 15-20 भी आ जाए तो बहुत बड़ी बात होगी, आज हमने फिर साबित कर दिया बिहार की जनता विपरीत परिस्थिति में भी नीतीश कुमार के नेतृत्व को जानती है, उनके विकास को, नीति को पहचानती है, और सुरक्षा और संरक्षा के मामले में बिहार में जितने भी नेता हैं, एनडीए पर उनका विश्वास व्यक्त है। और जिस तरीके से लोगों ने ये देखा कि पुनः वही सरकार यानी 15 साल पहले वाली सरकार, लोगों में एक भय आ गया, और युवाओं के द्वारा और महिलाओं के द्वारा जिस तरीके से घर से निकल के बहुत बल्क मात्रा में जो मतदान का अधिकार का प्रयोग किया गया, आज यही कारण है कि हम विपरीत परिस्थिति में भी हम बहुत अच्छे तरीके से पूर्ण बहुमत प्राप्त करने में सफल रहे हैं। और एक बार फिर हम आप सबों के प्रति भी जो सो आभार व्यक्त करते हैं कि आप लोगों ने हमारे एनडीए के प्रति आभार जो सो इस तरीके से हम लोग को दिखलाने का काम किया, और यह अपने बतलाने का काम किया। बिहार की जनता आज भी एनडीए में विश्वास व्यक्त करती है। ठीक आहे, जल्लोष हा पाटणामध्ये सुरू झालेला आहे। जेडीयूच्या कार्यालयातच सुमन कुमार मलिक बसलेले आहेत, फटाक्याचे आवाज येत आहेत दिवाळीच्या तोंडावरती। यस 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 यस, आपको बधाई है, क्योंकि वापस सत्ता में आना ये एक बहुत बड़ा चैलेंज रहता है, और ऐसे माहौल में जबकि कोरोना पेंडेमिक के बाद ये पहला इलेक्शन था जो बिहार में हुआ, और लोगों ने पूरा दमखम लगा के वोटिंग किया, ये भी बहुत बड़ी बात है। सुमन जी, यहाँ मैं यहाँ एक बात आपको कहूँगा, आपने बहुत अच्छी बात कही है, मैं इस पर 2 शब्द बोलना चाहूंगा। बहुत सारे विपक्ष के नेता ये बोलते हैं कोरोना में एनडीए सरकार ने कुछ नहीं किया, नीतीश सरकार ने कुछ नहीं किया। ये वैसे लोगों के लिए जवाब है, ये वैसे लोगों के लिए जवाब है, यदि कोरोना काल में हमारी सरकार ने, हमारी एनडीए सरकार ने अगर उनके हित में काम नहीं किया होता, पीड़ितों के साथ कंधे से कंधा मिला के चलने काम नहीं किया होता, तो जनता का मैंडेट इस तरीके से हमारे साथ नहीं होता। कहीं न कहीं ये बिहार की जनता जानती है, बिहार के मतदाता जानते हैं, बिहार के निवासी जानते हैं कि नीतीश सरकार ने, एनडीए सरकार ने बहुत ही पुरजोर काम किया, पीड़ितों के साथ कंधा से कंधा मिलाकर चलने का काम किया, और उसी का ये विश्वास है कि आज विपरीत परिस्थिति में भी, जबकि बहुत सारे लुहावने वादे किए गए, हम मुख्यमंत्री बन रहे हैं, हमारी सरकार बन रही है, महागठबंधन वापस आ रही है, वैसे परिस्थिति में भी अगर हमारी सरकार बनती है तो उन लोगों के लिए करारा जवाब है जिन्होंने कहा कि नीतीश कुमार कुछ नहीं कर रहे हैं, कोरोना पीड़ित वैसे ही मर रहे हैं। तो ये उनके लिए भी जवाब है कि हमने काम किया और हमारे काम को जनता सराहती है। ठीक आहे, आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, भाजपचे नेते आहेत। प्रवीण दरेकर, जेडीयू मध्ये सुद्धा अनेक जण असं मानतायत की जर का चिराग पासवानची खेळी ही भाजपमधल्या चाणक्य नीतीनं खेळली नसती तर निकाल हा तुमच्याच म्हणजे एनडीएच्याच बाजूने लागला असता, पण जेडीयूच्या जागा वाढल्या असत्या। आज होतंय काय, एनडीएचं सरकार बिहारमध्ये येत आहे, पण जेडीयू आणि नितीश कुमार हे मात्र भाजपच्या दयेवरती सरकार चालवतील। म्हणजे भाजपचा से एनडीएच्या सरकारमध्ये बिहारमध्ये हा जास्त असणार आहे। ही सोची समजी खेळी होती। नाही, अशा प्रकारची जी अजिबात खेळी नव्हती। उलट पक्ष आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की चिराग पासवान यांनी एनडीएमध्ये राहावं यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी खूप प्रयत्न झाले, परंतु शेवटी चिराग पासवान आणि नितीश कुमार हे एकत्रित राहणं त्या ठिकाणी शक्य झालं नाही, म्हणून अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी झाला। आणि त्याच्यामुळे ठरवून समजून उमजून
चिराग पासवान यांना उभं करून त्या ठिकाणी नितीश कुमारांच्या जागा कमी कराव्या असा अजिबात भारतीय जनता पार्टीचा हेतू नव्हता, असायचं काही कारण नाही। तसा जर हेतू असता तर आज भारतीय जनता पार्टीच्या जास्त जागा आल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने हालचाली केल्या असत्या, दबाव निर्माण केला असता। परंतु निवडणुकीपूर्वी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने चिराग पासवान, हे खरं आहे, चिराग पासवान एनडीएत असता आणखी 18 सीट नक्कीच त्या ठिकाणी वाढल्या असत्या। त्याच्यामध्ये चिराग पासवानच्याही सीट्स काही आल्या असत्या, बीजेपीच्या आणि ह्याच्या पण नितीश कुमारच्या पण आल्या असत्या, याच्यात अशीच दुमत नाही। परंतु अशा प्रकारे कुठलीही खेळी नाही। भारतीय जनता पक्षानं आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी जाहीर केलं होतं की त्या ठिकाणी नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल, ते मुख्यमंत्री असतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या जाहीर सभांच्या माध्यमातून नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्री पदाचं सुतोवाच केलं होतं। बिहारचे प्रभारी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस सुरुवातीला ज्या वेळेला सुरुवातीचीच प्रेस कॉन्फरन्स युतीची झाली त्याही वेळेला नितीशजींच्या नेतृत्वाखाली निवडणुका असतील, नितीशजीच मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील, एवढं क्लिअर कट सांगितल्यानंतर ज्यांची ही भावना आहे ते त्या ठिकाणी अशा प्रकारचं कृत्य करतील असं म्हणण्यामध्ये अशीच कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही। मला वाटतं जेडीयूच्या लोकांनी अशा प्रकारचं बोलण्याचं कारण नाही। आमच्या लोकांनी त्या ठिकाणी काही आमच्या एससी मोर्चाच्या अध्यक्षांनी सांगितलं होतं की भाजपचा मुख्यमंत्री व्हावा। ह्या भावना काही असल्यात तरी पक्षाची जी भूमिका आहे ती क्लिअर कट होती, त्याप्रमाणे निकाल आलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ असूनही त्या ठिकाणी नितीश कुमार मुख्यमंत्रीसाठी त्या ठिकाणी शब्द पाळणार आहेत, तशाच प्रकारचा निर्णय होईल आणि अजिबात अशी साजिश ठीक है। सुमन कुमार मलिक जी, अब जाके एनडीए की गवर्नमेंट आ रही है और नीतीश जी जैसा उनको शब्द दिया गया है वही चौथी बार मुख्यमंत्री पद की शपथ लेंगे, ये am I करेक्ट? मैं करेक्ट बोल रहा हूँ? हाँ, देखिए मैं आपको बता दूं कि बिहार विधानसभा चुनाव के मद्देनजर जब भी माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी आए या अमित शाह जी आए या नड्डा साहब आए जो भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष है या जो भी बड़े नेता आए हमारे एनडीए के, सभी लोगों ने कहा कि नीतीश कुमार के नेतृत्व में एक बदहाल बिहार को खुशहाल बिहार का रूप दिया गया है और बिहार की जनता नीतीश कुमार के विकास के प्रति विश्वास व्यक्त रखती है, उनके प्रति पूर्ण आशा रखती है कि ये और अच्छा काम करेंगे। और उन्होंने हमेशा हर एक मंच से कहा कि जब हमारी सरकार आएगी, हमारा एनडीए पूर्ण बहुमत में आएगा तो हमारे मुख्यमंत्री पुनः नीतीश कुमार ही होंगे। ठीक है, ठीक है। सुमन कुमार मलिक जी, अब मेरा प्रश्न आगे है। मेरा प्रश्न ये है, अगर चिराग पासवान और उनकी एलजेपी सिर्फ और सिर्फ जेडीयू के उम्मीदवार के खिलाफ अपना उम्मीदवार खड़ा करती है और उसका बहुत बड़ा खामियाजा वोट कटुआ के रूप में एलजेपी ने आपने भुगता है, जेडीयू ने भुगता है, तो ऐसे समय आप ये भाजपा की आला कमान से ये दरखास्त करेंगे कि कोई भी हालत में एनडीए में अब चिराग पासवान और उनकी एलजेपी नहीं आएगी या नहीं रहेगी, ये दावा आप हमेशा करते रहेंगे? देखिए, ये दावा करने की बात नहीं है, हम दावा नहीं करेंगे। इसके बावजूद भी जब भी माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी या अमित शाह जी बिहार के दौरे पर आए हैं और जब भी आप पत्रकार बंधुओं के द्वारा उनके सामने ये प्रश्न रखा गया कि चिराग कह रहे हैं कि हम जदयू के विरोध में अपने उम्मीदवार खड़ा करेंगे और भाजपा के सामने नहीं, तो उन्होंने एक सिरे से नकार दिया। उन्होंने कहा कि नहीं, हम नहीं जानते हैं, हम सिर्फ 4 दल हैं, भाजपा, जदयू, हम और वीआईपी। तो ये 4 दल के अलावा हमारा कोई न साथी है न सहयोगी है। ये तो पहले से नकारे जा चुके हैं। जब प्रधानमंत्री जैसे लोग, अमित शाह जी जैसे लोग यह कह चुके हैं कि चिराग और उनका दल लोजपा कहीं किसी तरीके से हमारे साथ नहीं है, न उनका नेता को हम अपना नेता मानते हैं, न अपना सहयोगी मानते हैं, तो पुनः इस बात को उनके सामने रखना हमें लगता है कहीं कोई तर्क संगत नहीं है। ऑलरेडी वो ये मानते हैं। डॉक्टर नीलम गोरे आहेत आपल्यासोबत, शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत, नेते आहेत, आमदार आहेत। डॉक्टर नीलम गोरे, जर का जेडीयूला शब्द दिला गेला आहे भाजपनी, नितीश कुमार चौथ्यांदा मुख्यमंत्री बनतायत, जेडीयूची आमदारांची संख्या कमी आहे, त्यांना माहिती आहे की आपल्याकडे चांगली खाती येणार नाही येणार, ते सरकार बनवतायत, भाजपही म्हणताय की होय एनडीएचं सरकार येत आहे, मग शिवसेनेचे नेते संजय राऊत असतील किंवा काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग सारखे नेते असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, महाराष्ट्रातले माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते, ही सगळी मंडळी असा सल्ला का देते आहे
नितीश कुमारांना की तुम्ही भाजप बरोबर जाऊ नका. महाराष्ट्रात जो महाविकास आघाडीचा प्रयोग झालेला आहे तसा प्रयोग हा बिहारमध्ये तुम्ही करा आणि तुम्ही आणि तेजस्वी यादव एकत्र या, आम्ही तुमच्या सोबत राहतो, असं का? मला असं वाटतं काँग्रेसनी काय सल्ला दिलाय त्याच्यामध्ये मी ते पाहिलं स्टेटमेंट सगळं. संजय राऊतांचं स्टेटमेंट पाहिलं. संजय राऊतांशी काल माझं बोलणंही झालं होतं या परिस्थितीबद्दल. सगळ्यात मुळामध्ये त्यांचा जो हेतू आहे त्यात राजकारणामध्ये काही घडू शकतं असं गृहीत धरलेलं असतं. पण मला जे माहिती आहे त्याच्यामध्ये संजय राऊतांनी काही त्यांना सल्ला दिलेला नाहीये. पण मी एक असं सांगेन की राजकारणात काही घडू शकतं हे जसं खरं आहे तसं बऱ्याचशा वेळेला की समान भूमिका काय आहे दोन पक्षांमध्ये, त्याचबरोबर अनुभव काय राहिलेला आहे याच्यानुसार निर्णय घेतले जात असतात. आणि त्याच्यामुळे काँग्रेसने जर का त्यांना म्हटलं असेल की तुम्ही आमच्यावर या, तर तो त्या पक्षाचा स्वतःचा स्वतंत्र अधिकार असतो आणि म्हणून कोणी कोणाला बोलावलं म्हणजेच तसं निर्णय होईल अशातला भाग नाहीये. परंतु परंतु मी थोडं हिंदीत बोलते बरं का, म्हणजे कशासाठी की त्यांनाही पण कळेल की काय आम्हाला म्हणायचंय. त्याच्यामध्ये थोडंसं ही उलट संधी आहे संवाद साधायची असं धरूया आपण. त्यामुळे कोणी मी हिंदी बोलल्यामुळे भावना दुखावून नाही घेऊ असं वाटतं. तर एक हमें हमेशा महसूस होता है कि जब भी कोई पार्टी खुद को तो रीजनल या प्रादेशिक पार्टी नहीं कहलाती है, क्योंकि हर एक की विचारधारा होती है. वो शायद एक पार्लियामेंट के कॉन्स्टिट्यूंसी में हो या एक महानगर पालिका में हो या 50-60 जगह पे उनके विधायक हो सकते हैं किसी पार्टी के. तो उनको रीजनल पार्टी कहना यही मुझे ठीक नहीं लगता है, क्योंकि एक अपनी वो राष्ट्रीय विचारधारा होती है जैसे कि नीतीश कुमार जी की है और उसके पहले भी समाजवादी पार्टी ने कई स्तर पे नेतृत्व किया है. जहाँ तक शिवसेना का सवाल भारतीय जनता के पक्ष के साथ था, तो हमारा ये अनुभव रहा है हमेशा कि हमारा जो स्पेस है प्रादेशिक पार्टियों की वही लेने की उनकी हमेशा एक रणनीति रही है. मैं उसको ये नहीं कहूँगी कि वो कोई साजिश है या उसको उसमें कुछ बुरा है कि भला है. हमेशा नेशनल पार्टी जो है वो दूसरे पार्टीज की स्पेस लेने की कोशिश करती है. कई बार कांग्रेस के साथ भी ये हुआ है, ये मैं जिम्मेदारी के साथ कह सकती हूँ. अब सवाल ये होता है कि कौन से कॉस्ट पर ये होता है. कभी ये भी हो सकता है कि किसी ए पार्टी का जनाधार कम हो सकता है, इसके लिए बी पार्टी की तरफ लोग चले जाते हैं. लेकिन एक जो अपना वोटर है वो वोटर का भी हमेशा रहता है कि दिल्ली में कौन राज कर रहा है उसको देख के भी वोटिंग करने वाले लोग रहते हैं. और इसलिए ये भी कई बार हुआ है और हमारा ये अनुभव रहा है कि जब हमने ये देखा कि बार बार बहुत ही लोग जो शिवसेना में टिकट के लिए कोशिश कर रहे हैं उनको फिर भारतीय जनता पार्टी ने बुला के उनको न्योता देके उनको अपने पार्टी में खड़ा किया, उनको चुन के लाए. और हर बार उनकी यही कोशिश रहती है, वो स्वाभाविक भी है कि वही एक नंबर 1 की पार्टी बने. 2014 में तो ऐन मौके पे हमारी अलायंस टूट गई थी, जिसका और इसका अलायंस के बारे में भी हमेशा होता है. इस समय अलायंस के बारे में तो बहुत कुछ लोग कह रहे हैं कि शिवसेना ने विश्वासघात किया, लेकिन 2014 के बाद में जब 2019 में फिर एक बार अमित जी शाह मातोश्री में आए और उन्होंने जो आश्वासन दिया था वो यही था, हमारी जानकारी के मुताबिक यही था जिसके बारे में हमेशा हम विश्वासघात कर रहे ये बात होती है. लेकिन ये हमेशा राजनीति में वचन को निभाने पर राजनीति चलती है. और इसलिए मैं जरूर ऐसा कहूंगी कि अगर वचन के साथ साथ कृति भी उसी तरीके की होती है, बर्ताव भी उसी तरीके से होता है, तो मुझे नहीं लगता है कि अकाली दल भी ऐसी कोई पार्टी है कि जो खुद हो कि किसी को छोड़ के चली जाएगी. और हमेशा शिवसेना का जहां तक सवाल है, मैं जरूर कहना चाहूंगी कि कभी भी शिवसेना ने मिनिस्ट्री के पोर्टफोलियोज के लिए, फिर बाला साहब जी ठाकरे भी थे, उद्धव साहब ठाकरे भी थे, उन्होंने हमको कौन सी मिनिस्ट्री दी थी? हेवी इंडस्ट्रीज. हमेशा महाराष्ट्र के लिए वही इंडस्ट्री दी जाती है. जहाँ के रेलवे के कम्यूटर्स हैं वो इतने बड़े संख्या में काम करते हैं और यहाँ पे बहुत कुछ परिवर्तन लाने की जरूरत है. और जीएसटी का भी पैसा नहीं मिला है. तो ऐसी स्थिति में शायद कोई रीजनल पार्टी ये विचार कर सकती है इनका बिहेवियर देखते हुए कि इनके साथ में जुड़ जाना अच्छा है. और इसीलिए शायद नीतीश कुमार जी को मैं ये कहूँगी कि वो एक स्वतंत्र पार्टी है, वो स्वतंत्र नेता है, वो अनुभवी रहे हैं, जो उनको ठीक लगेगा वो करेंगे. लेकिन वो बीजेपी के साथ रहे या बीजेपी के साथ न रहे, जैसे कि लालू प्रसाद जी के बारे में भी बाला साहब जी की भूमिका थी, जॉर्ज फर्नांडिस की भी हमारी अच्छी तरीके से रिश्ता था. तो हमारा संवाद तो सबके साथ रहेगा. और जब भी ये सवाल होता है किसके साथ जाना चाहिए, तो मुझे तो लगता है जयप्रकाश नारायण जी की जब बात होती है
तो अंतर्मन आपका क्या कहता है, आपका मन क्या कहता है, जिसके साथ आप ठीक रहते हैं, उसके ऊपर हर पार्टी की भूमिका है. आणि म्हणून मला असं वाटतं आशिष, की याबद्दल सल्ला देणं आणि त्यांना स्वतःला काय ते जाणवणं, याच्याबद्दलचं आजच्या घडीला काही बोलणं योग्य नाहीये. पण एक तुम्ही जे मगाशी बोलला स्वतः आशिषजी, की ज्या पद्धतीने पासवान उभे राहिले आणि त्यांनी उभे केले लोक, त्याच्यामध्ये एक सहज आहे की जो 2 नंबरला पक्ष असतो तो 1 नंबरला होतो जेव्हा पाडापाडीचं राजकारण होतं त्यावेळेला. आणि चिराग पासवान आणि स्वतः रामविलास पासवानजी सुद्धा हयात होते त्यावेळेला ते बऱ्याचशा वेळेला त्यांच्या अपेक्षा पूर्ती झालेली नाहीये बिहारमध्ये, हे देखील खरं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं काही घडू शकतं. हे जरी खरं असलं तरी केंद्रामध्ये आजच्या घडीला भारतीय जनता पक्षाचं सरकार असल्यामुळे एखाद्यास त्यांच्याच बाजूला जाण्याला पॉलिटिकल कंपल्शन, पॉलिटिकल इनएव्हिटेबिलिटी, राजकीय अपरिहार्यता असं मानून नितीश कुमार जाऊ शकतात, जर का त्यांना त्या संदर्भात तेवढं धैर्य किंवा तेवढं त्यांचं त्या आत्मबळ नसेल तर ते जाऊही शकतात. ठीक है, ठीक है. सुमन कुमार मलिक जी, यही प्रश्न है कि जेडीयू वापस सत्ता में आ रही है, उनका मुख्यमंत्री वापस आ रहा है, लेकिन जेडीयू कमजोर बन गई है और भाजपा के साथ जो रहते हैं दूसरा पार्टनर कमजोर हो जाता है. इसका अनुभव वापस दोबारा बिहार में आया है. नहीं 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 नहीं, मैं इस बात को नहीं मान स्वीकारता हूं, क्योंकि देखिए सबसे बड़ी बात क्या है कि हम लोग राजनीतिक दल के जो लोग भी हैं आपस में प्रतिबद्धता रखते हैं एक दूसरे के प्रति, और राजनीति कोई तराजू का ये नहीं है, पार्टियों की दुकान नहीं कि हम तराजू ऐसे लेके बैठ गए और दोनों पर जो सो एक बराबर हो. राजनीति में कभी हम आगे कभी वो पीछे, यह खेल चलता रहता है. और जब तक हम अपना दिल अपना हृदय बड़ा नहीं रखेंगे तो फिर कोई भी गठबंधन बहुत ज्यादा दिन नहीं चल सकता है. राजनीति में क्या होता है ना, गठबंधन ज्यादा चले, ज्यादा बेहतर से चल सके और जनता की उम्मीदों पर हम ज्यादा खड़ा तरीके से उतर सके, तो आपसी सामंजस्य बना के चलना पड़ता है. यदि आज हम जो सो भाजपा पर डालेंगे तो कल भाजपा भी कहती कि हम कल बड़े दल थे तो हम पर वो आरोप लगाती, तो ऐसा नहीं होता है. राजनीति में जो सो वोट घटता बढ़ता है, कभी हम 21 कभी वो 11, तो हमको ये बड़े ईमानदारी से स्वीकारना चाहिए. ये राजनीति है, वातावरण है, वोट का जो हिसाब है वो बदलता रहता है परिभाषा, लेकिन हमारा गठबंधन जो है वो बड़ी ईमानदारी का गठबंधन है और हम एक दूसरे पर आश्रित है. हम चारों एक दूसरे पर आश्रित है. कोई 11 आया है, कोई 43 आया है, कोई 74 आया है, तो ये चलता रहता है. तो सबसे बड़ी बात क्या है कि बिहार की जनता ने जिस उम्मीद और जिस विश्वास के साथ हमें चुना है, उनके विश्वास पर हम खड़े उतरे, ये सर्वोपरि है. अब बाकी कम है या ज्यादा क्या है. एक बात ये भी सही है कि जिस तरह से एंटी इनकम्बेंसी नीतीश कुमार और जेडीयू के खिलाफ दिख रही थी, वो कॉम्पेंसेट करने के लिए नरेंद्र मोदी जी की सभाएं भी बहुत मददगार साबित हुई. जिन बीजेपी की खुद की अपनी एक यंत्रणा, जो प्रचार की यंत्रणा है, वो बहुत बड़ी है, वो भी कारगर साबित हुई. ये सब मिला के पूरा सक्सेस इसमें हम देखते हैं. आपल्या सोबत अतुल लोंढे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. अतुल लोंढे, काँग्रेसनं मात्र खरंच बिहारवासियांची निराशा केली. अनेकांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसने एकतर इतक्या जागा घ्यायला नको होत्या, किंबहुना काहींचं असं म्हणणं आहे की तेजस्वी यादव यांनी काँग्रेसला खरंच 70 जागा द्यायची गरज नव्हती. काँग्रेसला गेल्या वेळेस 40 जागा होत्या, त्याच 2-3 मागे पुढे झाल्या असत्या, कारण काँग्रेसला वोट बेस नसल्यामुळं, आता काँग्रेसची लोकं पण तेवढी नसल्यामुळं, पॅन बिहार अपील असलेला नेता काँग्रेसकडे नसल्यामुळं काँग्रेसकडे जास्त जागा सोडणे, स्वतःच्या पायावरती तेजस्वी यादव यांनी कुऱ्हाड मारून घेतली असं काहींचं म्हणणं आहे. नाही आशिष, हे थोडंसं कसं आहे की पश्चात बुद्धी आहे. निवडणुकीच्या निकालानंतरची ही चर्चा आहे, पण बेसिकली जेव्हा अलायन्सेसची चर्चा झाली त्यावेळेस हा सगळा डिस्ट्रीब्युशन ऑफ सीट्स जे आहे ते झालेले आहे आणि आम्ही मॅक्सिमम सीट्स ज्या आहेत त्या जेडीयूच्या विरोधामध्ये लढत होतो. तिकडे सीमांचलमध्ये जसं भाजपनी युतीमध्ये युती केली, LJP सोबत एक वेगळी युती ठेवली, जेडीयू सोबत एक वेगळी युती ठेवली आणि MIM असाउद्दीन ओवैसी सोबत एक वेगळी युती ठेवली. असाउद्दीन ओवैसीचा त्या सीमांचल भागामध्ये जे आहे ते आम्हाला फटका बसला. जे स्वतः इकडे 7 जागा लढतात ते तिकडे जाऊन 24 जागा लढलेले आहेत. तर या गोष्टी आहेत, म्हणजे आम्ही तिथे यशस्वी होऊ शकलो नाही किंवा जे अपेक्षित होतं ते यश आम्हाला मिळालं नाही हे आम्ही मान्य करतो आणि जो काही कौल दिलेला आहे जनतेने त्याचा सुद्धा आम्ही सन्मान करतो. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की ज्या काही चर्चा आज सुरू आहे त्या चर्चा सुरू असण्याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीचं शिवसेनेचं म्हणणं होतं की आमच्यासोबत विश्वासघात केला
तशाच पद्धतीचा विश्वासघात हा तर ऑनगोईंग इलेक्शनमध्ये आपण पाहिला. म्हणजे एक वेळ अशी आली की योगी आदित्यनाथांच्या घुसपेटीच्या स्टेटमेंटवर ज्यांना म्हणावं लागलं असं नीतीश कुमारांना की ये कौन बकवास फालतू की बात कर रहा है, हम सब एक है, यहाँ से किसी को बाहर जाने की जरूरत नहीं है, असं स्टेटमेंट त्यांना काउंटर करावं लागलं. ती याच्यामध्येच विचारधारा काय आहे नितीश कुमारांची हा प्रश्न येतो. त्याच्यामुळेच कदाचित पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील किंवा दिग्विजय सिंग साहेब असतील यांनी ते दिलं असेल स्टेटमेंट. काही काँग्रेसने काही अधिकृत स्टेटमेंट दिलेलं नाही आहे. मला एक फक्त नीलमताईंनी एक प्रश्न उपस्थित केला होता की काँग्रेसने असं केलं. ताई 1989 नंतर कॉलिशन पॉलिटिक्स आलं, आघाडीचं सरकारचं जे आहे ते 1989 नंतर आलं. 1989 नंतरच्या ज्या आघाड्या आहेत त्या आघाड्या पाहिल्या तर कुठे गिळंकृत करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला असं नाही आहे. आता आशिषजींनीच म्हटलं किंवा इतर सर्व जे आपल्याला दिसतं आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतं की भाजपनी प्रत्येक ठिकाणी एंट्री जी आहे, फरक काँग्रेस आणि भाजपमधला बघा. काँग्रेस ही पूर्ण देशभर होती आहे, पण भाजपनी एंट्री ही त्या प्रादेशिक पक्षासोबत जाऊन तिथे घेतली, नंतर त्याला गिळंकृत केल्या, म्हणजे अजगरासारखं काम केलेलं आहे. तसं काँग्रेसने नाही केलं, गरजही पडली नाही. कारण 1989च्या आधी काँग्रेसने नाही केलं. एक असं आहे की आमचा वोट बेस जो काँग्रेसने नाही केलं, कसं नाही केलं, किती उदाहरणं द्यायची महाराष्ट्रातली द्यायची. आमचा हे समाजवादी काँग्रेस यस काँग्रेसमध्ये मर्ज झाली नाही आणि प्रणव मुखर्जी बाहेर पडले, काँग्रेसमध्ये आले नाहीत. असं आहे की काँग्रेसमध्ये येणं, काँग्रेसमधून बाहेर पडणं, हो बाहेर पडताना त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला होता. शरद पवारांनी पुलोचा प्रयोग करताना स्वतःचा पक्ष काढला नाही. काँग्रेसच्या सरकारच्या विरोधात शरद पवार हे विरोधी पक्ष नेते नव्हते. नंतर मग शरद पवार राहुल गांधी आल्यानंतर काँग्रेसमध्ये परत आले नाहीत. अरे पण पुलोत सोबत आम्ही अलायन्स केलं नाही ना आशिष. हे उदाहरण किती समर्पक आहे तुम्ही विचार करा ना. अलायन्स पुलोत सोबत नव्हतं आमचं, अलायन्स पुलोत सोबत नव्हतं, पण शरद पवारांसोबतचं अलायन्स आमचा आजही आहे. 1999 साली बाहेर पडल्यानंतर पवार साहेबांच्या राष्ट्रवादीसोबत 15 वर्ष राज्य केला, आजही आमच्या अलायन्सेस आहेत. आमच्या अलायन्स नाही असं नाही म्हणू शकत तुम्ही. प्रश्न उपस्थित हा होतो की त्यांनी कसा विश्वासघात केला. आता एक गोष्ट मात्र नक्की आहे, अलायन्स मध्ये तुम्ही विश्वासघात केला. तुमच्या टेकून केंद्रात जेवढी सरकार आली ती पूर्ण 3.5 वर्षाच्या पलीकडे गेलीत कधी नसेल झाला, यावेळेस नसेल झाला. आणि काय म्हटलं तुम्ही, काँग्रेसच्या सपोर्टनं केंद्रात जे सरकार आलेत त्यांनी किती वर्ष काम केलं काढा की जरा. नाही आशिष, तुम्ही वेगळ्या ठिकाणी वेगळे रेफरन्सेस वापरून राहिलेले आहे. विश्वासघात करणे, अलायन्स करून निवडणुका लढणे, विश्वासघात करणे हा एक वेगळा मुद्दा आहे. आणि गव्हर्नमेंट फॉर्मेशन तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही चरण सिंग सरकारच्या बाबतीत बोलत असाल तुम्ही, किंवा मग चंद्रशेखरच्या सरकारच्या बाबतीत बोलत असाल तुम्ही, ते वेगळे मुद्दे आहेत आशिषजी. त्याचा आणि याचा तुम्ही हे सोबत नाही घेऊ शकत. मला एक सांगा, ऑनगोइंग इलेक्शनमध्ये नितीश कुमारांचा फोटो काढून टाकला. नितीश कुमार जी का फोटो हटा दिया था और मैं आपका बच्चा दिल्ली में हूँ, आपका बेटा दिल्ली में हूँ, मैं वहाँ से सब भेज रहा हूँ. म्हणजे त्यांनी हे एक प्रकारे मान्य केलं, लोकांमध्ये मेसेज दिलेला होता की जेडीयू ने वहाँ की जनता को ड्यूरिंग लॉकडाउन कोई मदद नहीं की है, मैंने वहाँ से मदत भेजी है. हे स्पष्टपणे दिसत होतं ना. मला असं वाटतं ते अँटी इन्कम्बन्सी जी नितीश कुमारांच्या विरोधात होती 15 वर्षापासूनचं सरकार आहे म्हणून, त्याला कॉम्पेन्सेट करण्यासाठी ती एनडीएची स्ट्रॅटेजी असावी. आशिष आता अतुल लोंढे मी येतोय, प्रवीण दरेकर मी तुमच्याकडे येतोय, थांबा जरा. केंद्रामध्ये लोजपा राहणार का किंवा नाही राहणार का हे आपल्याला सुद्धा स्पष्टपणे दिसणार आहे आशिष. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की भाजपचा विश्वासघाताचा जो इतिहास आहे तो अगदी स्पष्टपणे आहे आणि लोजपा यांच्या संदर्भातला दिसेल. आणि हे गुराळ जे आहे सरकार फॉर्म करण्याचं आणि पोर्टफोलिओ घेण्याचं, की लोकांमध्ये जाण्याचे जे पोर्टफोलिओ आहे, मिनिस्ट्रीज ज्या आहे त्या कशा पद्धतीने भाजप आपल्याकडे ठेवून जेडीयूला संपवण्याचा प्रयत्न करतील की नाही करतील, याच्या बद्दलचा संघर्ष जो आहे ना तो आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. ठीक आहे. मी प्रवीण दरेकर यांच्याकडे जाणार आहे, एक विशेष प्रश्न घेऊन जाणार आहे, पण त्याआधी मी अभिजित ब्रह्मनाथकर यांच्याकडे जातोय, कारण त्यांच्या पोल डायरीचे जे आकडे आहेत ते सर्वात अचूक आलेले आहेत. मला आधी त्यांचं अभिनंदन करू द्या. अभिजित, एक तर आधी अभिनंदन. सर्वात आधी G24 तासवर तुम्ही तुमचे आकडे ठेवले होते एक्झिट पोलच्या वेळेस, आणि त्यानंतर कालही तुमचं विश्लेषण सुरुवातीपासून असंच होतं की आगे आगे देखिए होता है क्या, ट्रेंड सेट होऊ द्या, काटे की टक्कर तर आहेच, पण अप्पर एज हे इंडियाला असेल, आणि तसंच झालेलं आहे. अभिजित, मला प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही जे गृहीतक मांडलं होतं की काँग्रेसचा दारुण तिथं पराभव होईल,
प्रचंड मोठी पिछेहाट काँग्रेसमध्ये दिसते आहे। 20 जागांच्या वर कदाचित काँग्रेस जाणार नाही, एक। आणि दुसरं म्हणजे MIM सारखा जो पक्ष आहे तो तिथे प्रचंड डॅमेज करेल। तिसरं LJP मोठं डॅमेज हे JDUला करेल। तर त्या सगळ्या गोष्टी खऱ्या ठरलेल्या आहेत। या निवडणुकीचं वैशिष्ट्य हे आहे की वोट विभाजन म्हणजे मतांचं जे विभाजन झालेलं आहे, वोट डिव्हिजन, त्यामुळेच हा निकाल आलेला आहे। इतकी काटेकी टक्कर दिसते। निश्चितच अशी ज्या पद्धतीनं बिहारचा निकाल लागलाय त्यामध्ये भाजप पक्षश्रेष्ठींनी आखलेली रणनीती जी कागदावर होती ती तशाला तशी मैदानावर आणि जमिनीवर अस्तित्वात आली। आणि पहिल्यांदा जेव्हा आम्ही बिहारमध्ये काम सुरुवात केलं 6 महिन्यापूर्वी तेव्हा तशी परिस्थिती नव्हती। परिस्थिती बदलत बदलत ऑगस्टपासून पूर्णपणे जमिनीवर दुसरं चित्र दिसायला लागलं आणि ते आम्ही पोल डायरीच्या माध्यमातून व्यक्त केलं। मी झी आणि आशिष तुमचं स्वतःचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही आम्हाला व्यासपीठ दिलं आणि आम्ही जो सर्वे केला तो लोकांपर्यंत पोहोचवला। मला आता निकाल आल्यानंतर 3-4 गोष्टी सांगायच्या की ज्या या बिहारच्या निकालाच्या अन्वयार्थासाठी महत्त्वपूर्ण आहेत। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात 15 वर्षाचं राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, दिल्लीमध्ये शीला दीक्षित यांचं 15 वर्षाचं काँग्रेसचं सरकार होतं, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपची सरकारी होती। ही सरकारं त्यांना पुन्हा टिकवता नाही आली। अँटी इन्कम्बन्सीचा सामना करत असताना ती सरकारं पडली। परंतु नितीश कुमार यांनी जवळपास 14 वर्ष आणि 1 वर्ष जतीनराम मांझी यांचं सरकार बिहारमध्ये असताना अँटी इन्कम्बन्सीला ज्या पद्धतीनं पराभूत केलंय त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे। त्यांच्या या यशामध्ये वाटा नरेंद्र मोदींचा जास्त आहे, परंतु नितीश कुमार यांची प्रतिमा आणि महिलांचं समर्थन हा महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे तो म्हणजे या निवडणुकीमध्ये MIM आणि त्यांचा ग्रँड डेमोक्रेटिक सेक्युलर फ्रंट याला तेजस्वींनी पूर्णपणे कानाडोळा केलेला होता। परंतु आज आकडे जे आलेले आहेत त्यांच्या उमेदवारांनी उत्तर बिहारमध्ये 10,000पासून 40 ते 50,000पर्यंत वेगवेगळे मतं घेतलेले आहेत आणि या मतांमुळेच जी राजदचे आणि काँग्रेसचे उमेदवार पराभूत झालेत ह्या पराभूतांचा आकडा असा आहे की 1,000 पेक्षा कमी मतांनी 11 उमेदवार पराभूत झालेत। 1,000 ते 2,000च्या दरम्यान 12 उमेदवार पराभूत झालेत आणि 2,000 ते 5,000च्या दरम्यान 29 उमेदवार पराभूत झालेत। म्हणजे 52 उमेदवाराचा पराभव महागठबंधनच्या उमेदवारांचा ह्या अल्पशा मतांनी झालेला आहे। इथंच JDU आणि भाजपचं यश आहे। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा लोजपचा काढला तर लोजपनी जसं JDUला डॅमेज केलं तितकंच डॅमेज त्यांनी RJDलाही केलेलं आहे। हे आज आकड्यांमधून दिसून येतं। लोजपमुळे 36 जागा पडल्या परंतु RJDला त्यातल्या फक्त 26 जागांवर फायदा झाला। पण उरलेल्या जागांमध्ये हमच्या 2 जागा, VIPच्या 2 जागा, 1 भाजपची जागा आणि बाकी काँग्रेसच्या जागा आहेत। त्यामुळे ही रणनीती भाजप पक्षश्रेष्ठींनी आखली। भाजपचे जे निवडणूक प्रभारी होते देवेंद्र फडणवीस यांनी ती अंमलात आणण्याचा प्रयत्न केला, हे त्यांचं यश आहे। त्यामुळे बिहारच्या निकालाचा अन्वयार्थ अजूनही काँग्रेस प्रवक्ते नीट मोजायला तयार नाहीत। एखाद्या जर विषयावर आपण खापर फोडलं तर ठीक आहे, पण आत्मपरीक्षण केलं तर पुढच्या निवडणुकीत त्यांना फायदा होऊ शकतो। आशिष अगदी बरोबर आहे। प्रवीण दरेकर, मला एक प्रश्न हाही पडलेला आहे की आज भाजपच्या काही नेत्यांनी बिहारमध्ये शिवसेना आणि काँग्रेसची जी महाराष्ट्रामध्ये युती झालेली आहे त्याची रिॲक्शन ही काँग्रेसच्या जागा कमी होण्यात पडलेली आहे किंवा काँग्रेसच्या जागा बिहारमध्ये का कमी झाल्या तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेबरोबर युती केली म्हणून काँग्रेसच्या जागा कमी झालेल्या आहेत। काँग्रेस आणि शिवसेनेचा अलायन्स आहे हे नॅचरल नाही आहे, ही नैसर्गिक युती नाही आहे। अशा वेळी काँग्रेसने विचार करावा आणि शिवसेनेने विचार करावा। अशी भूमिका महाराष्ट्रातले भाजपचे नेते का घेत आहेत? नाही, आशिषजी ही भूमिका घेण्यापेक्षाही वस्तुस्थिती आहे। आता आपण बघाल जग एवढं पुढे गेलं, आपल्या मीडियाच्या माध्यमातून, प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून कुठल्या राज्यात काय होतंय
त्याच्या सगळे पडसाद एकमेकांच्या राज्यात पडत असतात. आता महाराष्ट्रामध्ये जी युती झालेली आहे, काँग्रेस, NCP आणि शिवसेना, हे नॅचरल अलायन्स आहे का? त्याचं उत्तर नाही आहे. ही विचारधारेवर आधारित युती आहे का? त्याचं उत्तर नाही आहे. उलट पक्षी त्या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एका विचारधारेवर असणारा पक्ष एकत्रित निवडणुका लढवल्या. बोला 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 प्रवीण दरेकर, तुम्ही बोला प्लीज. त्याच्यामुळे त्या वेगवेगळ्या विचारधारेची नाही अतुल लोंढे प्लीज 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 अतुल लोंढे मी येतो तुमच्याकडे नंतर प्लीज डोंट स्पॉइल. प्रवीण दरेकर तुमची वेळ आली की बोला. तुमचा अभ्यास अतुल लोंढे प्लीज प्लीज डोंट स्पॉइल डिस्कशन प्लीज. जरा दुसरा बोलत असताना कृपया सभ्यता पाळा. त्याच्यामुळे नॅचरल आता या ठिकाणी त्या स्वाभाविकपणे काँग्रेसचं नुकसान झालं ना, देश पातळीवर होतंय. कारण काँग्रेसचा एक विचारधारेचा वर्ग आहे, काँग्रेसची एक आयडिओलॉजी आहे आणि शिवसेनेने असेल काँग्रेसच्या बाबतीत घेतलेल्या भूमिका बाळासाहेब ठाकरेंपासून ते आजपर्यंत देशातील जनतेने या ठिकाणी पाहिलेले आहेत. बरं, मुंबईत तर अख्खा देश आहे, त्याच्यामुळे मुंबईत काय होतं, महाराष्ट्रात काय होतं, त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणावर स्वाभाविकपणे दुसऱ्या राज्यात होत असतात आणि त्याच्यामुळं बेस हरवलेली काँग्रेस अशा प्रकारची प्रतिमा आज त्या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये झाले, त्याचे परिणाम त्या ठिकाणी निश्चितपणे झालेले आहेत. माझं आशिष या निमित्तानं सांगणं आहे की मगाशी आमच्या नीलमताई बोलत आहेत, अतुल लोंढे बोलत आहेत, आपला तो बाब्या दुसऱ्याचा कार्टा, वचनाच्या गोष्टी चालल्यात, विश्वासघाताच्या गोष्टी चालल्यात. मी तर म्हणेन याच्यावर स्वतंत्र चर्चा व्हावी. राज्यातील जनतेला आपण सामोरे एकत्रित निवडणुकीला गेलो, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एका हिंदुत्वाच्या विचारावर निवडून आलो आणि निवडून आल्यावर आम्ही काँग्रेसने राष्ट्रवादीवर गेलो. हा विश्वासघात नाही, हे विश्वासार्ह वातावरण. आणि त्या ठिकाणी मगाशीच अतुल लोंढेंनी स्वतःच सांगितलं की केंद्रामध्ये ज्या ज्या सरकारांना त्या ठिकाणी पाठिंबा दिलात, अहो सरळ 6 महिने तरी सरकार चालवून दिलेत का? म्हणजे आपण करतो तो विश्वास, आपण करतो ती वचनं पाळतो, अशा प्रकारे बोलण्यात अर्थ नाही. आणि ताई मगाशी म्हणाल्या की यांचेच उमेदवार ते घेतात. ताई, भारतीय जनता पक्षाचे किती उमेदवार आज शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झालेत, खासदार झालेत. ज्यावेळेला वातावरण सलोख्याचं असतं तेव्हा आपण सोयीचं बोलतो, आपल्या मनासारखं झालं नाही की आपण त्या ठिकाणी विरोधात बोलतो. डॉक्टर नीलम गोरे, आज देवेंद्र फडणवीस यांनी पुनरुच्चार केलेला आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आम्ही ज्यांना खरंच शब्द देतो तो शब्द आम्ही पाळतो. आम्ही नितीश कुमारांना मुख्यमंत्री बनवण्याचा शब्द दिलाय, आम्ही तो शब्द खरा ठरवणार. पण ज्यांना आम्ही शब्दच दिला नाही, त्यांनी दावा केला तरी तो शब्द पाळण्याचा प्रश्नच नाही. त्यांनी आजही ते जाहीर केलेलं आहे. मुळात आता असं आहे, काय माहितीये का, ही आता खरं सांगायचं ना तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची चर्चा आहे ना, तर ती अशी कापूस कोंड्याची गोष्ट सांगू का तशी झाली आहे. आणि तुम्हालाही कंटाळा नाही, कारण ही चर्चा सुरू झाली की TRP वाढतो, नाही म्हटलं तरी लोकांना पण फार इंटरेस्ट असतो. कधीतरी काहीतरी एक असा शिवसेनेचा स्वतःचा एक मतदार आहे, भारतीय जनता पक्षाचा एक मतदार आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मतदार असतो, काँग्रेसचा एक मतदार असतो, अगदी वंचित बहुजन महासंघ किंवा यांचे सुद्धा छोटे छोटे प्रत्येकाचे कमिटेड वोटर असतात. याच्या पलीकडची एक व्यापक मतदार असतो की ज्याला असं मनात कुठेतरी वाटत असतं की एकत्र राहावेत, हे युती राहावी वगैरे, त्यांचा पण कुठेतरी दबाव असतो, तेही सारखं विचारत असतात. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात. पण मुळामध्ये देवेंद्रजी फडणवीस हे खूप मोठे नेते आहेत, त्यांच्यावरती मी एका प्रवक्त्याने भाष्य करणं मला योग्य वाटत नाहीये. परंतु एक आहे की असं आश्वासन दिलं नाही तर मग त्यांना वाटत असेल ना की आमचे नेते खोटं बोलतात, तर मग अशा अविश्वासार्ह माणसाच्या बद्दल तुम्ही कशाला नॅचरल अलायन्स म्हणताय? आम्हाला काही आवश्यकताच नाहीये ना. मुळामध्ये असं आहे की प्रबोधनकारी हिंदुत्व आहे आमचं. ज्या वेळेला आम्ही एकत्र होतो यांच्याबरोबर 2014 ते 2019, त्याच्यामध्ये गायीच्या वरून जे संपूर्ण हत्याकांड झालं होतं त्याच्या वेळेला सुद्धा आम्ही सांगितलेलं होतं की माणसामध्ये वाद होईल अशा पद्धतीचे जर का कुठे वाद होत असेल तर ते बरोबर नाहीये. गाय ही उपयुक्त पशु आहे असं सावरकरांनी म्हटलेलं आहे. ही भूमिका माननीय उद्धव साहेबांनी मांडलेली आहे. आणि त्याच्यामुळे हिंदुत्वाच्या मध्ये ज्या छटा वेगवेगळ्या असतात त्याच्यामध्ये आता मला परत वेळेच्या दृष्टीने काय होतं, मग आशिष तू बोलायला दिलंस ना की गफलत होते की खरंच आता आपल्याला बोलायला मिळणार आहे आणि मर्यादा असते, तुझं नाईलाज असतो आणि मग महत्वाचा मुद्दा सुटून जातो. पण मी एक वाक्यसूत्र सांगते की 4 महिला 4 जर का मुलं जन्माला घातलीच पाहिजे. महात्मा गांधींच्या याला कुठेतरी गोळीने मारूनच टाकायचं फोटोला. त्याच बरोबर आताच सुद्धा हे लव जिहादचं, आता निवडणुकीच्या तोंडावरती लव जिहादचं प्रकरण काढलं.
18 वर्षाच्या वरची असतील सज्ञान लोक, तर त्यांना आपण त्यांनी लग्न केलं तर अगदी रजिस्टर लग्न समजा केलं, उदाहरणार्थ मी म्हणते, आणि दुसऱ्या दोन धर्माचे लोक असतील तर त्याला लव जिहाद आपण म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. त्यामुळे काही बाबतीमध्ये अगदी हिंदुत्वाच्या बद्दल सुद्धा आमचे अनेक बाबतीत काही वेळेला मतभेद राहिलेले आहेत. मुद्दा एक. दुसरा मुद्दा असा की नॅशनल अलाईज आपण म्हणतो, आम्ही एक बरंच 20-25 वर्ष वाटचाल केली, पण ती वाटचाल केल्यानंतर 2014ला आम्हाला ऐन मोक्यावरती युती तोडण्याच्या बद्दल एकनाथ खडसेंनी स्वतः अनेक वेळा गौप्यस्फोट केलेला आहे की त्यांना ती जबाबदारी टाकण्यात आली होती. थोडक्यामध्ये बेसावध असताना जेव्हा वार केला जातो ना, तेव्हा तो वर्मी लागतो घार, आणि आता तो हे घाव घातल्यामुळे शिवसेनेची हार होईल अशी जी एक समजूत होती, तर ते तसं झालं नाही. परत आकडे तसेच पडले. त्याच्यानंतर कोण लोक घेतली आपण म्हणताय त्याच्यामध्ये, आता चिखलीकर एक नाव पाहिजे, तर दुसरं दरेकर. तुम्ही आमचे नॅचरल अलाईज आहात असं आम्हाला वाटतं शिवसेनेला. तुम्हाला सुद्धा घेतलं भाजपमध्ये, तुम्हाला विधान परिषद दिली, तर वाया मनसे गेलेत ना, थेट थोडी गेले. मनसे गेले तरी मनसे सुद्धा शेवटी बरेचसे मनसेचे लोकांचे मतभेद असतील तरी सुद्धा ते कुठे अनेक मुद्द्यांवरती शेवटी किती भांडले तरी सुद्धा काही मुद्द्यांवरती एकत्र बोलतातच, काम करतातच. त्याच्यामुळे मुद्दा आता तो नाही. मला काय प्रवीण दरेकरांबद्दल काही शंका तयार करायची नाही. मी उदाहरण सांगते की आम्हाला पण दरेकर स्वतःला मला फार जवळचे होते. असे अनेक लोक आहेत आज सुद्धा की जे मतभेद किंवा मनभेदाच्या पलीकडे जवळचे असतात, आणि त्याच्यामुळे मी असं सांगेन आपल्याला की नॅचरल लाईफ जर का आम्ही आहोत असं म्हणत होते, तर आता खरं सांगायचं तर खूप पाणी पुढे आलंय. आपण कुठे चंद्रभागेच्या उगमावर निघालो आणि मग गंगा अतुल लोंढे काय बोलायला लागलो त्याला. काँग्रेसला असं वाटतं का, आणि काँग्रेसनं जर का खरंच परीक्षण केलं की बिहारमध्ये आपला इतका दारुण पराभव का झाला, 70 जागा घेऊनही आपल्याला साध्या 20 पर्यंत सुद्धा म्हणजे आकडा गाठता आला नाही, तर याचं कुठं ना कुठं शिवसेनेबरोबरची महाराष्ट्रातली युती जबाबदारी आहे, आणि ते परसेप्शन बिहारमध्ये गेलं, त्याचा फटका बसला. मग आता शिवसेनेबरोबर फेरविचार करायचा, असा काही विचार काँग्रेसमध्ये होऊ शकतो का? काँग्रेसला तसं वाटू शकतं का? असं आहे की ती लांडग्याची गोष्ट जी आहे ना, तशी अवस्था त्या भाजपची आहे. त्यामुळे त्याच्या संबंधात बोलण्याचं मला काही म्हणजे बिहारमध्ये काँग्रेसची ताकदच नाही, तेव्हा जागा कशा मिळणार? प्रवक्ते अभ्यास करत नाहीत. ऐका जिथे भाजपचा आणि जेडीयूचा 95% स्ट्राईक रेट आहे, त्या भागामध्ये आम्ही जागा घेतल्या होत्या. ती जी रिस्क आहे ती आम्ही घेतली होती, एक. आणि दुसरं MIM सोबतची जी अलायन्स आहे भाजपची, त्या अलायन्सचा फटका बसला असं स्वतः अभिजितजी इथे सांगतात आहे. ते आम्ही पहिलेच बोललो होतो, सुरजेवालांनी प्रेस घेऊन पहिलेच सांगितलं होतं की भाजप आणि MIM कशी एकत्र आहे, कशी तेलंगणामध्ये वेगळ्या पद्धतीने एकत्र आहे, कशी आंध्र प्रदेशमध्ये वेगळ्या पद्धतीने एकत्र आहे, आणि कशी बिहारमध्ये वेगळ्या पद्धतीने एकत्र आली, याचे सगळे पुरावे जे आहे ते त्यांनी दिलेले आहे. त्यामुळे तो फटका बसला, आम्ही मान्य केलं. लोकांनी जे काही दिलं, ज्या काही चुका झाल्या असतील त्याच्यामध्ये आम्हाला सुधारणा करावं लागेल. त्या जागा आहे हे याच्यामध्ये काहीच दुमत नाही. पण आमचे प्रवीण भाऊ जे आहे ते अतिशय निरागस आहे, निष्पाप आहे. ते विसरून जातात, कारण ते पहिले भाजपमध्ये नव्हते. त्यांना हे माहीत नाही की भाजप कोणाच्या ताटाला लागला नाही आहे. भाजप PDP आता रिसेंटली BSP SP सगळ्यांना, आणि भाजप जी वाढली आहे ना, ती भाजप स्वतःच्या भरोशावर नाही वाढलेली आहे. ज्यांना काँग्रेसनी नेते केलं, ज्यांना इतर पक्षांनी नेता केलेला आहे ना, त्यांना घेऊन भाजप वाढलेली आहे. आता प्रवीण भाऊ स्वतः चांगले नेते आहेत, मोठे भाऊ आहेत आमचे. प्रवीण भाऊ तिथे जाऊन वाढले, ते काही काँग्रेसमध्ये आलेलं नाहीये, दुसऱ्यांनी नेता बनवलेला, ते काँग्रेसच्या विरोधातच राहिलेले आहेत आधीपासून. प्रत्येक ठिकाणी काय वाद वाढवतो का? अरे पण मी भाजपचा इतिहास सांगतोय, मी काँग्रेसचा नाही सांगत आहे. तुम्ही त्यांना उद्देशून बोलला ना प्रवीण भाऊ, कशाच्या भरोशावर आहे? असं गैरसमज होऊ नये तुमचा की काँग्रेसमध्ये पण कधी होते का ते? नाही आशिष, नाही मी येतोय प्रवीण दरेकर, मी येतोय तुमच्याकडे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी छोटा भाऊ म्हणून माझ्या शुभेच्छा आहे. पण एक गोष्ट अशी आहे की भाजप वाढली कशाच्या जोरावर? भाजप खंजीर खुपसूनच वाढलेली आहे ना. भाजपनी लोकांना आपल्याकडेच घेतलेल्या पक्षामध्ये, तेव्हा भाजप वाढलेली आहे. काढा तुम्ही एक लिस्ट काढा, विधानसभेची एक लिस्ट काढा, एक लोकसभेची लिस्ट काढा, आणि किती भाजपचे लोक आहेत, किती गैर भाजपचे लोक आहे. त्यामुळे भाजपने असं ते उजळ माथ्यानी वगैरे बोलण्याचा वगैरे जो प्रयत्न आहे तो सांगू नये. राजकारण आहे, राजकारणामध्ये ते पण 2 सीटवर होते, पण आम्ही कधी असा अपमान नाही केला. त्यांना उलट जागा दिली, लोकसभेमध्ये नव्हते त्यावेळेस जागा देण्याचं काम केलं आहे काँग्रेसने. ज्या पद्धतीने हे वाईट बोलतात जनता बघतंय. एक काळ असतो
एक काळ, त्या काळामध्ये थोडीशी तोशी सहन करावी लागते. पण ज्या पद्धतीचं राजकारण, जे अहंकाराचं राजकारण केलं जातं ना, त्या अहंकाराच्या राजकारणामधून आजही तुम्ही हे प्रश्न उपस्थित करत आहात की बिहारमध्ये काय वेगळा बदल होऊ शकतो का? काँग्रेस काही तिथं वेगळा बदल घडवू शकत नाही. वेगळा बदल घडवायचा असेल तर JDU किंवा RJDच घडवू शकते. पण याची जेव्हा चर्चा होते तर ते चर्चा होण्याचं जे कारण आहे ते कारण हेच आहे की विश्वासघातकी जी प्रतिमा भाजपने स्वतःची तयार करून घेतलेली आहे ड्युरिंग इलेक्शन्स, म्हणजे बिहाइंड द वॉल आणि इन फ्रंट ऑफ द वॉल, जे त्यांचं खेळणं आहे ना फेन्सच्या दोन्ही बाजूचं, ते खेळणं लोकांनी पाहिलं आहे ना आशिष. ठीक आहे. आपल्यासोबत केतन वैद्य, ज्येष्ठ पत्रकार आहेत. केतन वैद्य, आता भाजपचे नेते जे सांगतायत की शिवसेना काँग्रेस हे नॅचरल अलायन्स नाही आणि त्याचा फटका काँग्रेसला बिहारमध्ये बसलेला आहे आणि त्यांनी आता फेरविचार महाराष्ट्रात करावा, आणि एकाएकी चर्चा सुरू झालेली आहे की बिहारच्या निवडणुकीमुळं, तिथल्या निकालामुळं भाजप प्रचंड स्ट्रॉंग केंद्रात झालेली आहे. मोदींचा शिक्का पुन्हा चाललेला आहे. अशा वेळी मोदींच्या मंत्रिमंडळातही काही फेरबदल होऊ शकतात, तिथल्या काही रिकाम्या जागा भरल्या जाऊ शकतात. त्याचा परिणाम हा कदाचित महाराष्ट्रात होऊ शकतो, आणि म्हणून मग भाजपचे नेते खिजवण्यासाठी म्हणा किंवा आमिष दाखवण्यासाठी म्हणा किंवा काहीतरी त्यातनं वेगळा मेसेज देण्यासाठी म्हणा, हा एक प्रस्ताव देत आहेत की काँग्रेस आणि शिवसेना हे नॅचरल अलायन्स नाही आहे. आशिष, आपल्याकडे ना जे त्याचे पोवाडे गाण्याची पद्धत आहे, आणि महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशात मी म्हणेन. आणि आता जिंकलेत त्यामुळे स्वतःचे पोवाडे, आणि स्वतः गात नसतील तर भाट आसपास असतातच पोवाडे गायला. तर त्यामुळे बीजेपीला अंतर्मुख होऊन पाहायला लागेल की अगदी घामटं कसं काढलं तेजस्वीनी त्यांचं शेवटच्या मोमेंटपर्यंत. आणि दुसरी गोष्ट, हा जो बुद्धिभेद आहे की लगेच आता शिवसेना बीजेपी नॅचरल अलायज आहेत म्हणून एकत्र येतील, वरकरणी हे शिवसेना आणि बीजेपीचीच लोक सांगू शकतील की कोणी कोणाचा विश्वासघात केला किंवा काय वचनं दिलेली. असंही आहे की काँग्रेसनं विचार करावा की शिवसेनेबरोबर गेल्यावर राष्ट्रीय स्तरावर तुम्हाला नुकसान होतं. मला असं वाटत नाही, कारण मुळात शिवसेना ऑफिशियली स्टँड समोर हा ठेवत असेल की विश्वासघात झाला, आणि कदाचित झालाही असेल ते त्यांना माहिती. मी इकडे कोणी नाहीये सांगायला. पण मुळात त्यांना राग, दुःख किंवा जे हिंदीत टीस असं म्हणतात, ती ह्या गोष्टीची लागली की जवळजवळ 30 ते 35 जागा शिवसेनेनी काल म्हणजे अगोदर आयडेंटिफाय केल्या होत्या, जिथे मजबूत तिसरे उमेदवार बीजेपीनी उभे केले असा आरोप केला गेला. आणि तिथे शिवसेनेनी अंदाज काढला होता की 75-80 जागा त्यांच्या विधानसभेत येतील. तो जो आकडा 56 वर आला, त्याच्यामध्ये मैत्री करून सुद्धा जागा पाडल्या असा आरोप तेव्हा केला गेला होता. आणि नितीशच्या बाबतीत पण आता आपण बघितलं की लोक जनशक्ती पार्टी कसं बीजेपीच्या बाजूनी बोलत होती आणि नितीशच्या विरोधात बोलत होती. तर आपण काही दूधखोळे नाही आहोत की या पाठचं राजकारण कळू नये म्हणून. स्थानिक पार्टी कायम कॉर्नर्ड का फील करते बीजेपी बरोबर, हे बीजेपीनी बघायला पाहिजे. बीजेपीनी एक समजदारी दाखवली की 2015ला एकटं लढले आणि हारले, तर त्यापासून त्यांनी जे शिकायचे ते शिकलं. आणि उद्या जर काँग्रेस हे म्हणत असेल कुठल्याही राजकारणात आपलं ए पॉइंटला आहोत आपण आणि बी पॉइंटला जाणार आहोत असा विचार आपण करत असतो. पण काँग्रेसला 19 जागा मिळाली, ती त्यांची तेवढीच ताकद आहे. पण जिंकण्याची ईर्ष्याच जर तुमची संपली असेल, तुम्हाला 19चे 91 नका करू पण 40ची तरी इच्छा ठेवा, तर ती इच्छा. राहुल गांधीच्या 8 सभांच्या बळावरती 19 जागा मला असं वाटतं पुरेशा आहेत. कारण काँग्रेसचा दुसरा कोणता नेता पण त्या बाबतीत क्राऊड पुलर नाहीये. बिलकुल. आणि दुसरं मल्लांची पार्टी, नवी खोरी पार्टी VIP, त्यांच्या 5 जागा येतात, 5 जागा येतात. कसं आहे की काँग्रेसनी हे सोडून द्यावं विचार करणं की दुसरा हरेल तर आपण जिंकू आपल्या बळावर जिंकू. तर हे जोपर्यंत काँग्रेसला कळत नाही, आणि तेजस्वी इज द मॅन ऑफ द मॅच. काँग्रेसचा एक प्रॉब्लेम काय माहिती की आजवर काय होत आलं म्हणजे 10 वर्षापर्यंतचं, की काँग्रेस वोट डिव्हिजनवरती फार भर द्यायची की अमुक रेसमध्ये आहे त्यांच्या वोट डिव्हिजनमधून आपल्याला फायदा होईल. पण आता नॅरेटिव्ह सेट झालेला आहे. आता तुम्हाला वोट डिव्हिजन घडवून आणावं लागतं, प्रयत्न करावे लागतात. दुसऱ्यांच्या ओळी पुसू नका. नवीन समाज गटांच्या ऍस्पिरेशन्स राजकारणात येतात. या समाज गटांचं प्रतिनिधित्व तुम्ही कधी करणार? तुम्ही कधी मल्लांना तिकीट देणार? तुम्ही कधी या नवीन घटकांना जवळ घेणार? नाही तर तुम्ही म्हणता तसंच की श्रीमंत लोकांची गरीब पार्टी. त्याच्यातनं धडा घ्यायला पाहिजे आणि तेजस्वीला कमी लेखून चालणार नाही. ठीक आहे. शेवटी प्रवीण दरेकर पुन्हा तोच प्रश्न आहे की भाजप सोबत जे येतात ते कमकुवत होतात, भाजप मात्र दिवसेंदिवस स्ट्रॉंग होत जाते. आता तर भाजप
बिहारमध्ये सुद्धा म्हणेल तसं सरकार बनवू शकतं, म्हणजे चांगली खाती घेऊ शकतं जी मलाईदार खाती आहेत, किंबहुना मुख्यमंत्री नितीश कुमार जरी झाले तरी भाजपच्याच इशारावरती ते काम करतील अशी चर्चा आहे. भाजप कुठेही जाऊ देत, भाजप स्ट्रॉंगच आहे. इव्हन महाराष्ट्रात सुद्धा विरोधी पक्ष जरी भाजप असला तरी चलती भाजपची आहे. आशिष माझी एक विनंती राहील, काँग्रेस असेल शिवसेना असेल कोणी वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. थोडंसं भाजपची कार्यपद्धती त्यांनी आत्मपरीक्षण केली पाहिजे. आपण बघाल की भारतीय जनता पक्षाची रणनीती असेल, भारतीय जनता पार्टीचं बूथ स्तरावर काम असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी सारख्या व्यक्तिमत्वाने घेतलेल्या सभा असतील, देवेंद्रजी फडणवीस यांनी जाऊन केलेलं नियोजन असेल, या सगळ्या गोष्टींचा परिपाक हा आत्मविश्वास आणि विश्वासात होऊन मतं मिळत असतात. आता भाजपला अंतर्मुख व्हायचा सल्ला देणाऱ्यांना मला या ठिकाणी सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टी हे नेहमी शिकत असतं. तुम्हीच सांगितलं त्या ठिकाणी गेल्या वेळेचं शिकले आणि आता युती केली, त्याच्यामुळे बदल गरजेप्रमाणे आवश्यकतेनुसार दुरुस्त होत असतात. पण भारतीय जनता पार्टी जिंकल्यानंतर त्यांना अंतर्मुख व्हायचा सल्ला देणारे मला वाटतं मग त्यांची त्या ठिकाणी मोदी विरोधात, भारतीय जनता पार्टी विरोधात कोणाची तरी त्या ठिकाणी आपण भाटगिरी करतोय, आपण चापलुसी करतोय, म्हणजे भाजपच्या विरोधात बोलण्याची एक काही प्रथा आहे. म्हणजे चांगलं झाल्यावर त्या ठिकाणी कौतुक करणं, परंतु त्या ठिकाणी चांगलं झालं तरी राजकारणामध्ये दोन गोष्टी असतात, एक नकारात्मक राजकारण, एक सकारात्मक राजकारण. मी जे बघतोय काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा अँटी भाजपची काही मंडळी जी आहेत ते केवळ भारतीय जनता पार्टी जिंकल्यावर पण काय निगेटिव्ह आहे. म्हणजे आता आपल्याला 18 जागा मिळाल्यात तरी काँग्रेस त्या तेजस्वीचं गुणगान घालते, गायला पाहिजे, त्याच्या कर्तृत्वाला दाद दिली पाहिजे. अरे पण कुठेतरी आत्मपरीक्षण करा, माझ्या पक्षाचा का ऱ्हास होतोय. त्या ठिकाणी शिवसेनेला डिपॉझिट वाचवता आलं नाही, कुठेतरी आत्मपरीक्षण करा. आपले नेते गेले का, तिथे काय विचार मांडला का, आपली काय भूमिका समजून घेतली का, भारतीय जनता पार्टीची कशा पद्धतीनं यश मिळवलं, कशा पद्धतीनं सामंजस्यपणा घेतला. मला वाटतं या ठिकाणी आत्मपरीक्षण भारतीय जनता पार्टीची एक प्रक्रिया आहे. माझं तर अतुल लोंढे माझे मित्र आहेत, त्यांना सांगणं आहे की अतुलजी रामभाऊ माळगी प्रबोधिनीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये रेग्युलर प्रशिक्षण शिबिर होत असतात, आत्मपरीक्षण शिबिर होत असतात, भारतीय जनता पार्टी मोठं करत असते. हे आपणच माझं उदाहरण त्या ठिकाणी, हे उदाहरण माझंच आपण त्या ठिकाणी सांगितलं. आणि राजकारणामध्ये कोण मोठं छोटं नसतं, एकमेकांना मदत असते, कधी कोणाची छोटी मदत असते. ठीक आहे. अभिजित ब्रह्मनाथकर, तुमच्याकडे डेटा आलेला आहे निकालाचा. आम्हाला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न हा आहे की बिहारच्या निवडणुकीनंतर, विशेषतः या निकालानंतर त्याचे पडसाद राष्ट्रीय स्तरावरती, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात काही उमटू शकतात का? आशिष, बिहारच्या निकालानंतर जर राष्ट्रीय स्तरावर पाहायचं तर भाजपचा उत्साह दुणावलेला आहे. 2018 मध्ये त्रिपुराची निवडणूक जिंकल्यानंतर लोकसभा निवडणूक भाजपनं जिंकली, पण मध्ये त्यांना कर्नाटकामध्ये म्हणावं तसं यश नाही मिळालं, तिथं त्यांचं सरकार नाही येऊ शकलं. त्यानंतर दुसरं झारखंडमध्ये त्यांचं सरकार नाही आलं, पण महाराष्ट्रात सरकार आलं परंतु सत्ता नाही आली, म्हणजे संख्याबळ आलं परंतु सत्ता नाही आली. असं असल्यानंतर त्यांना बिहारमध्ये चांगलं संख्याबळही मिळालं. भाजप एका जागेने फक्त सिंगल लार्जेस्ट पक्ष होण्याचा हुकलेला असला तरी भाजपची मतांची टक्केवारी वाढलेली आहे. त्याचा फायदा त्यांना पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी जरूर होणार आहे, कारण बिहार आणि पश्चिम बंगाल जवळजवळची राज्य आहेत आणि पर्यायाने त्याचा परिणाम महाराष्ट्रातही होणार आहे. कारण एक एक राज्य जर भाजप बाहेरच्या वेगवेगळ्या राज्यात जिंकत असेल तर इथं असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा उत्साहही दुणावेल. मला एक फक्त मुद्दा जोडायचा आहे आशिष, 2014 नंतर भाजपमध्ये काय बदललं की जेणेकरून त्यांचा विजयाचा अश्वमेधचा घोडा सातत्याने पुढे पळतोय, तो म्हणजे भाजपची मतांची टक्केवारी नरेंद्र मोदींच्या नावावर वाढते.
कुठल्या राज्यामध्ये 8%, कुठल्या राज्यामध्ये 10%, तर कुठं कुठं 15% वाढते. या वेळेला बिहारमध्ये सुद्धा नरेंद्र मोदींच्याच नावावर भाजपची टक्केवारी वाढली, म्हणून त्यांचा जे निकाल लागला त्यात 67% स्ट्राईक रेट आहे जागा जिंकण्याचा, आणि त्यातच त्यांचं यश दडलेलं आहे. विरोधकांनी त्यांची मतांची टक्केवारी वाढवली तर ते सत्तेत येऊ शकतात, परंतु त्यांना त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अगदी बरोबर आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं की जेव्हा तेजस्वी यादव यांच्या सभांना गर्दी होत होती तो तर एक फॅक्टर होताच, पण मला स्वतःला असं वाटत होतं की पोस्ट पॅन्डेमिक जर का ही निवडणूक असेल आणि जर का बेरोजगारी आणि स्थलांतरित मजुरांचा प्रश्न इतका आव असून बिहारमध्ये चर्चेला आला होता प्रत्यक्ष जमिनीवरती, तर निकाल कदाचित वेगळा लागेल. पण पुन्हा एकदा भाजपचं जे ट्रम्प कार्ड आहे नरेंद्र मोदी, हाच खरा एक्स फॅक्टर असतो. म्हणजे शेवटच्या त्यांच्या ज्या सभा असतात, प्रत्येक सभा दर सभा त्या त्या रिजनचं त्या त्या भागाचं जनमत ते बदलू शकतात. त्याचा फायदा मतांमध्ये भाजप किंवा भाजपसोबतच्या पक्षाला जे भाजपच्या NDA मध्ये आहेत त्याला होत असतो. पुन्हा पुन्हा ते सिद्ध होत आहे की राष्ट्रीय मुद्दे घेऊन जरी नरेंद्र मोदी भाषण करत असले तरी सुद्धा नरेंद्र मोदी हे असं ट्रम्प कार्ड आहे भाजपचं की जी लोकल जी इलेक्शन आहे, जी स्थानिक निवडणूक आहे विधानसभेची, तिथं सुद्धा नरेंद्र मोदींचा शिक्का चालतो. राष्ट्रीय मुद्द्यांवरती ते मतं भाजपसाठी वळवू शकतात. हे एक खूप मोठं यश आहे. आणि याला काउंटर करायचं असेल, याला चॅलेंज द्यायचं असेल, तर मग राहुल गांधी जर का चॅलेंजर आहेत असं काँग्रेसला वाटत असेल तर काँग्रेसनंही फेरविचार करणं फार गरजेचं झालेलं आहे. 24/7 काम करणारा, 12 महिने झटणारा, कोणती निवडणूक असू दे स्वतः पंतप्रधान पद बाजूला सोडून तिथे प्रचाराला येणारा असा हा नेता जर का भाजपकडे ट्रम्प कार्ड असेल तर मग चॅलेंजर कसा असावा राहुल गांधींनी आणि काँग्रेसनी याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. या क्षणी मी इथंच थांबतोय. पाहत राहा G24 तास, रहा एक पाऊल पुढे.